नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा जनअभियान न्यूजच्या नवरात्री विशेष नवदुर्गा कार्यक्रमामध्ये मी पूजा काळे स्वागत करते। आज नवरात्रीचा चौथा दिवस, आजचा रंग पिवळा आणि आज पिवळ्या रंगाचे साड्या परिधान करून आज पुन्हा एका नवदुर्गे बरोबर मी तुमच्या सोबत आजच्या या एपिसोडमध्ये सहभागी झालेली आहे। गेल्या 3 एपिसोडमध्ये आपण आपल्या अकोला शहरातल्याच काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून यशाचा झेंडा उभारणाऱ्या महिलांना भेटतो आहोत। पण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारी आपली सखी पुन्हा एकदा जिची नाड जमिनीशी जोडल्या गेली आहे आणि आपल्या आर्थिक दुर्बलतेला तिने कुठल्याही प्रकारे स्वतःची कमतरता न समजता स्वतःच्या जिद्दीवर असंख्य कामं करून आज स्वतःच्या आर्थिक उभारणीमध्ये तिने 2 मजली घर स्वतः उभारलेला आहे। तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सहभागी असणाऱ्या नवदुर्गेचं नाव आहे प्रमिला इचे, जी आपल्या अकोला शहरातील डाबकी रोड परिसरामध्ये राहते आणि तिची ओळख म्हणजे की ती एक यशस्वी भाजी विक्रेता आहे। हेमा विजय भिलोंडे आहे मी या बाईला खूप वर्षापासून आमच्या घराच्या बाजूलाच राहतात। त्यांना सकाळी जी आहे भाजीपाला विकतात, नंतर मालिशचे कामं करतात, त्याच्यानंतर पाणीपुरीची गाडी लावतात। 2 मुलं आहेत त्यांना। सर्व असं करून सकाळी लगेच ती 4ला उठून सर्व स्वयंपाक वगैरे करून सर्व कामं करतात। अजून तेथून नाही तर सर्व मुलांना शिक्षणाचे मुलं आहेत, परिस्थिती नाजूक आहे, सर्व करतात बिचारा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सतत त्यांची धावपळ सुरू असते। ही व्यक्ती सकाळी 6 वाजता 5 वाजता उठून स्वयंपाक करून 6 वाजता गाडी घेऊन घराच्या निघते। चिकून भाजीपाला विकून आल्यावर तेल पाणी करायला जाते, पुन्हा फुगे विकते। दिवसभर 8 घंटे 12 घंटे रात्री 12 वाजेपर्यंत काम करते ती व्यक्ती, फक्त लेकरं बाळासाठी, सोन्यासाठी नाही, लोकांना सहकार्यासाठी। गरिबीतून निघालेली आहे आणि ते गरीबच आहे। त्यांच्या घरात सर्वसामान्य कुटुंबियांना आपल्या दिवसाची सुरुवात ह्या काही मोजक्या अशा गोष्टी असतात, फळभाज्या म्हणा किंवा आपल्याला रोज स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य म्हणा, यापासून आपली सुरुवात होते। पण हेच काम करून जर आपल्या संसाराचं सुखी स्वप्न एखाद्या नवदुर्गेने बघितलं आणि आपली जी काय आर्थिक दुर्बल परिस्थिती आहे ती सुधारली, तर खरंच तिचं स्थान आजच्या आपल्या एपिसोडमध्ये असायलाच हवं होतं। पुन्हा एकदा नवरात्रीच्या निमित्ताने आजच्या आपल्या नवदुर्गेला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण भरपूर तिच्या आयुष्याच्या वाटचालीबद्दल जाणून घेणार आहोत। तर सर्वात आधी तुमचं आजच्या आपल्या जनअभियान न्यूजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत। आणि प्रमिलाताई ह्या आश्रयनगर, डाबकी रोड, त्यानंतर रेल्वे गेट, त्यानंतर चहापत्ती कारखाना या सगळ्या परिसरामध्ये सकाळी किती वाजतापासून सुरुवात करतात? 6 वाजता। सकाळी 6 वाजतापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी विकण्याचं काम करतात। त्यानंतर दुपारी त्या पाणीपुरीची गाडी चालवतात। त्यानंतर घरोघरी जाऊन लहान मुलांच्या मालिशचं कामही त्या करतात आणि हे सगळं सांभाळून आर्थिक आपल्या कुटुंबाची धुरा सुद्धा खूप यशस्वीपणे त्या सांभाळतात। तर आपण जाणून घेऊया प्रमिलाताई बद्दल। तर प्रमिलाताई, मला जाणून घ्यायचं आहे की या सगळ्या कामांची सुरुवात तुम्ही कशी काय आणि का बरं केली? पहिले मी भाड्याच्या घरात होती मॅडम, माझ्याकडे काहीच नव्हतं। म्हटलं आता घरी बसून काही चालणार नाही, काही ना काही करा। माझ्या मिस्टरांना पण पहिले कामं नव्हते, ते बी स्टाईल पॉलिशचे कामं करत होते, मग नंतर बंद झाले। त्यानंतर मला हे करावंच लागलं। अच्छा। मग
मालिशला जाऊ. पहिले घरोघरी मी मालिशचे कामं घेतले, बाळाची मालिश, आंघोळ, आणि नंतर ते 15 वर्ष झाले मला कमीत कमी भाजी आणि चेनेमठ भाजीपाला सर्व विकतो. त्यानंतर दुपारी मालिशचे घरं असतात. संध्याकाळी 4 वाजतापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरीची गाडी असते. माझे मिस्टर पण मला मदत करतात. मला सांगा प्रमिलाताई, तुम्ही सांगितलं की अशा असंख्य कामं करत आज तुम्ही भाड्याच्या घरापासून स्वतःची 2 मजली इमारत उभारलेली आहे. आणि हे सगळे कामं तुम्ही सकाळी किती वाजता उठता आणि कशी सुरुवात करता? रोज 3 ला उठावंच लागते मॅडम. 3 नंतर मग 3 ला उठलं की आंघोळ, धुणं वगैरे, स्वयंपाक करून निघा लागते. मुलगी 12वीला आहे माझी, मुलगा 8वीला आहे. मुलीले पण अभ्यास आहे खूप आणि ट्युशन आहे. मुलाला पण ट्युशन आहेत. मुलीच्यानी कामं नाही होत कारण तिला वेळच नाही मिळत. अच्छा. ट्युशन वगैरे आहे आणि तिनं ते मशीन क्लासचा जॉब पण लावलेला आहे. मग त्याच्याने मीच कामं करून घेतो. सकाळी 6 वाजता निघतो. माझे मिस्टर पण मला भाजीपाला आणून देतात, ते पण खूप मला मदत करतात. त्यानंतर मग मी भाजीपाला 12-1 वाजेपर्यंत विकतो. नंतर मग मालिशला जातो. 4 वाजेपर्यंत मालिशचे काम आहे. 4 वाजता घरी आली की घरचे कामं झाले की लगेच पाणीपुरीची गाडी 5 लाच काढतो. 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत खूप गर्दी असते माझ्या गाडीवर. भाजीपाला लोक 20 रुपये पाव विकतात, मी लोकांना 10 रुपये पाव विकतो. लोक म्हणतात तुम्ही खूप स्वस्त विकता. आम्हाला विक्रेता वर्ग, मी ताईंबद्दल हे जास्तीत जास्त डाबकी रोड परिसरातल्या, जुने शहर परिसरातल्या जास्त करून विक्रेता वर्गाकडूनच तुमच्याबद्दल ऐकलं की विक्रेता वर्ग तुमच्याकडून कसा खुश आहे? की बुवा मी स्वस्त देतो, त्याच्यानं लोक कसं माझी वाटच पाहतात. मी आल्याशिवाय भाजीपाला कितीही भाजीवाले गेले तरी घेत नाहीत. कारण ते ताई म्हणतात की आता थांबली होती थोडा वेळ, पण भाजीवाले आले पण तुम्ही आल्याच नाही, तरी मी थांबली. तुम्ही आता लवकर द्या, मुलाचा बनवावं लागते मला. अच्छा. म्हणजे की ताईंचा स्वभाव, त्यांची बोलण्याची पद्धत, या सगळ्या विषयांमुळे त्यांचा विक्रेता वर्ग, त्यांचा ग्राहक वर्ग खूप पक्का झालेला आहे. ग्राहक वर्ग हा त्यांची वाट बघत असतो. जाणून घेताना फार अभिमान वाटतो की एक महिला जी फक्त आपल्या भाजी विकण्याच्या या व्यवसायाला तिने एक स्वतःचं कौशल्य सुद्धा बनवून घेतलेलं आहे. संपूर्ण ज्या ज्या परिसरात त्या भाजी विकतात तिथे त्यांच्या आवाजावरून त्यांची ओळख आहे असं संपूर्ण डाबकी रोडला मी ऐकलेलं आहे. आणि त्यांचा आवाज येताच घराघरातून महिला बाहेर येऊन त्यांच्या गाडीवरची भाजी विकत घेतात आणि पुढल्या आपल्या कामांना सुरुवात करतात. महिला वर्ग तुमच्याकडे कसा आकर्षित होते आणि महिला कशा धन्यवाद देतात तुम्हाला? महिला म्हणतात तेच उधार देत नाही तुम्ही, पण म्हणता पैसे विरव द्या, पैसे नंतर दे जा. एवढा विश्वास करता लोक, तरी माझ्यावर विश्वास नाहीत करत. तुम्ही खूप विश्वास करता. पैसे ठेवतात, लगेच मागत बी नाहीत लोक, तरी सकाळी दुसऱ्या दिवशी आले की लगेच मागतात. पण आपलं तसं नाही. आपल्या गरीब परिस्थिती आहे, लोकांचं बी जाणून घ्या, कारण त्यांच्यावर बी परिस्थिती असते. कधी असतात वेळेवर पैसे, कधी नसतात. चालत राहते. आज नाही 8 दिवसानं मिळतील पैसे. तर आता तुम्ही सांगितलं की तुमची 2 मजली घराची उभारणी तुम्ही केली. मूळ कोणत्या गावी राहत होत्या आणि केव्हापासून तुम्ही अकोल्यात हे सगळं काम करत आहे? पहिले माझं माहेर उगवा, मी साखरकार प्रमिला काशीराम साखरकार. माझे वडील वारले, आई आहे. आई खूप थकल्या. 3 भाऊ आहे मला, 3 बहिणी आहे. एक बहीण माझी इथंच आहे अकोल्याला, एक बहीण दांड्याला असते आणि मी सर्वात लहान आहे. अच्छा. ते दोघी बहिणी म्हणतात तू खूपच काम करत, आम्हाला एवढं काम नाही करायला लागत. माझे मिस्टर पण म्हणतात तू काम नको करू, पण मला घरी गमत नाही. अच्छा. अशा असंख्य आपल्या मैत्रिणी आहेत की ज्यांना स्वतःला कुठल्या तरी कामामध्ये गुंतवून ठेवणं आवडत असतं. पण अशा महिलांचं कौतुकही तेवढंच झालं पाहिजे की ज्या आपल्या स्वतःच्या या कौशल्याला स्वतःच्या व्यवसायाच्या रूपातही रूपांतरित करतात आणि आपल्या सगळ्या संसाराची धुरा सांभाळतात. हे सगळं करत असताना काही अडचणी सुद्धा येतात. आजही हे काम कधीच थांबवावं वाटत नाही. असं काही झालं होतं का ते सांगा? लॉकडाऊन मध्ये मला बॅग सापडलेली होती, तर ती मॅडमचीच होती. तर ते लॉकर नव्हतं, काहीच नव्हतं, त्याला उघडीच होती. 2 मोबाईल होते iPhone 13चे, त्यात कमीत कमी 20 लाख रुपये होते अंदाजे. पण मी तर काही बॅग उघडून पाहिलेली नाही. नंतर मॅडमनं सांगितलं की बॅग लय महत्त्वाची आहे, याच्यात कागदपत्र खूप होते आणि पैसे, सोनं होतं त्याच्यात 1.5 ते 2 किलो, 1.5-2 किलो चांदी होते, चांदीचे भांडे होते आणि त्यात आय कार्ड होते आणि त्यांचं ते पूर्ण कागदपत्र कामाचे होते.
तर त्या म्हणत बाबा तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद. त्या मॅडम माझ्या पाया लागल्या. म्हटलं नाही, तुम्ही माझ्या पाया नका लागू, तुम्ही देवाच्याच पाया लागा. कोणी देत नाही म्हणे बॅग, तुम्ही दिली मला सापडून. म्हटलं काहीच विषय नाही मॅडम. फोन पण नाही, मला फोन पण समजत नव्हता तो मोठा मोबाईल. तर मॅडम म्हणत की तुम्ही बा खूपच मोठ्या मनाने बॅग देऊन दिली. एखादी बाई असती तर बॅग दिली नसती मला. पण लोक म्हणत तुम्ही बॅग देऊ नका. मॅडम नाही, मला कोणाचं पाहिजे नाही. माझं मी कोणाला देत नाही, पण मी कोणाचं घेत नाही. माझं असं आहे. बरोबर. म्हणजे एक बघा, आपल्यामध्ये आपली परिस्थिती वाईट असताना सुद्धा प्रामाणिकपणाचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रमिलाताई आहेत की लॉकडाऊनच्या एका काळामध्ये जेव्हा प्रत्येकावरच एक खूप खराब परिस्थिती होती, अशा वेळेस त्यांना एवढा मोठा ऐवज असणारी बॅग सांभाळली, पण ती त्यांनी खूप प्रामाणिकपणे त्याच व्यक्तीला सुपूर्त केली. तर अशा असंख्य गोष्टींमुळे आज प्रमिलाताई ह्या त्यांच्या राहत्या परिसरात फार लोकप्रिय झालेल्या आहेत. आणि लोकांच्या सगळ्यांच्या आधाराने आणि प्रमिलाताईंच्या कौशल्यामुळे आज त्यांची आर्थिक भरभराट सुद्धा होते आहे. भविष्यात तुमची कुटुंबासाठी काय स्वप्न आहेत, मुलामुलींसाठी काय स्वप्न? असं वाटते मॅडम, मुलगी लागलेली पाहिजे. मुलगी नाही लागली तर मुलगा तरी एक तरी घरातला लागलेलं पाहिजे. सकाळीच आमचं वकील साहेब असतात आणि ते कोर्टाचे मॅजिस्ट्रेट असतात. सकाळी मला नमस्कार करतात. मला पण शरम लागते की इतके मोठे माणसं मी इतकी लहान असल्यावर माझ्यासोबत नमस्कार करतात सकाळी आणि मला गुड मॉर्निंग म्हणतात. वकील साहेब आणि ते मॅजिस्ट्रेट असतात ते सकाळी सकाळी ते पण खूप माझी मजा घेतात. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 11वी आहे मॅडम. पण मला कसं शेतीत जावं लागलं. बाबाच्या इथं जास्त काही शिकली नाही मी, शेतीत जावं लागलं. त्याच्यानं मला जास्त इंग्लिश येत नाही, मराठी येते, थोडंफार इंग्लिश पण येते. अच्छा. तर असं वाटते आपण नाही शिकलो, आपल्या वडिलांकडे पैसे नाही सापडले तर आपण तरी आपल्या मुलाला काही ना काही पुढच्या जीवनात त्याचं सुख पाहिजे. बरोबर. तर आता व्यवसाय तुमचा असा आहे की भाज्यांचा भाव हा चढ उतार कमी होत असते. या सगळ्या गोष्टींच्या काही अडचणी येतात का तुम्हाला सगळ्या व्यवसायांमध्ये? अडचणी येतात, पण मी कसं सॉल्व करते. लॉकडाऊन मध्ये बँकेच्या समोर 10,000 रुपयाची गड्डी सापडलेली होती, पण मी ते शेगावला गजानन महाराजला संस्थांना दान केली. बाया म्हणत देऊ नका. म्हटलं नाही, मला पाहिजे नाही. ते लॉकडाऊन मध्ये गड्डी सापडली होती मला. ते कचऱ्याच्या ह्याच्यात माझे पायच पडला गड्डीवर. ते टाचणी टुसली माझ्या पायाला. मी ते गजानन महाराजला म्हटलं हे तुमच्या ह्याच्यात दान करून टाकते मी. अच्छा. आणि तर माझं एकच आहे मॅडम की माझा मुलगा तरी लागला पाहिजे, नाही तर मुलगी तरी लागली पाहिजे. एवढंच भविष्य आहे माझं. बाकी काहीच नाही. आता मजेत चालू आहे. दिवस खूप पालटले आणि खूप मी मेहनत करतो. माझे मिस्टर पण मला खूप सहारा देतात. अच्छा. चला, तर आज प्रमिलाताईच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा नवरात्री निमित्त आपल्या अकोला शहरातल्याच एका स्त्री शक्तीला, नवदुर्गेला अनुभवता आलं. भाजी विक्रीचा त्यांचा व्यवसाय कशा समर्थपणे त्या सांभाळत आहेत आणि संपूर्ण डाबकी रोड आणि जुने शहर, त्यानंतर रेल्वे गेट या परिसरात त्या कशा लोकप्रिय झालेल्या आहेत हे आजच्या एपिसोडच्या माध्यमातून तुम्ही बघितलं. आपण त्यांना त्यांच्या पुढल्या वाटचालीसाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा एकदा नवरात्री निमित्त तुम्हाला आणि प्रमिलाताईंना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.